एकाच भागामध्ये 10-11 जण केंद्र समन्वयक किंवा केंद्र पदावर सिलेक्शन होणं ही खूप मोठी आणि अभिमानाची बाब आहे. आणि त्यामुळं आमची कॉलनी बाहेर ताट असते तुमच्या सर्वांच्यामुळं. खरोखर म्हणजे मला वाटते 2008-9-10 साली आपण शिष्यवृत्ती पॅटर्न चालू केला. अरे पैसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मदरी मॅडम होतेच. तर त्यापासून ही टॅलेंट बँक जी आहे त्या टॅलेंट बँकचा विद्यार्थ्यांचा फायदा झालाच, पण त्यानंतरच्या काळामध्ये ही सर्व मंडळी तज्ञ मार्गदर्शक शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅलेंट बँकला असायचे, त्याचा फायदा मला वाटतंय चांगला झाला. म्हणजे त्यांना शिकवण्यामुळे केंद्र परीक्षेमध्ये किंवा घरच्या मुलांना शिकवण्यामुळे कंटिन्यू अभ्यासामध्ये राहिले आणि त्याचा फायदा त्या केंद्र परीक्षेमध्ये 101% झाला. कारण त्या परीक्षेला मी पण बसलो होतो, तर प्रश्न जे बुद्धिमत्तेचे वगैरे होते ते मला अवघड, कारण मी सुद्धा 3-4 वर्ष बुद्धिमत्ता किंवा शिकवलेली, पण त्यावेळेचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न यामध्ये खूप मोठी तफावत मला दिसून आली. आणि अभ्यास न करता परीक्षेला जाणं अचानक, तर तो फायदा म्हणजे टॅलेंट बॅचला आपल्या भागातली परंपरा म्हणजे सरांनी सांगितलं की विद्यार्थी नवोदयला असेल, शिष्यवृत्ती असेल, या अख्ख्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तराई भागाचा आलेख हा उंच असायचा आणि तोच आलेख ह्या मार्गदर्शकांनी आपल्या तराई भागातील शिक्षकांनी उंचावला. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमच्या जवळ जी गुणवत्ता आहे, जी टॅलेंसी आहे, ती निश्चित तुम्ही ज्या पद्धतीनं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं त्याच पद्धतीनं पुढे सर्व शिक्षकांना, भागातील शिक्षकांना त्या गुणवत्तेचा फायदा करून द्या, गुणवत्ता वाढेल भागातली. आणि दुसरं एक विशेष अभिमान वाटतो की बऱ्यापैकी क्षीरसागर सर वगैरे आम्ही परवा पाठवला गेलो आणि येताना गाडीमध्ये विषय झाला की भिंगारे सर आणि मसुदे सर हे नक्की कोयना भाग घेतली जवळ. हा जवळ. गाडगे सर आणि गाडगे मॅडम तराई भागात संपर्क राहतील, साळुंकेचं तराई, म्हणजे हे अंदाज सगळे आम्ही बांधले होते. पण अभिमान ह्या बाबीचा वाटतो की तुम्हाला तिकडे तुमच्या सहचारिणी जवळ असून सुद्धा तराई भागात, म्हणजे यासाठी म्हणायचं की तराई भागामध्ये तुमचं तराई भागावर मनापासून प्रेम दिसून आलं. आणि मला असं वाटतं की खरोखर आपल्या भागातील हे सर्व केंद्र समन्वयक टॅलेंट आहेत आणि ही टॅलेंट त्याची विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांच्या मध्ये निश्चित उतरेल आणि त्याचा फायदा आपल्या तराई भागाला नक्कीच होईल. पुन्हा एकदा या सर्वांना मी शुभेच्छा देतो, कारण संघटनेमार्फत